वनरक्षक वनसेवक भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये वनरक्षक आणि वनसेवकची भरती निघत आहे। आणि वनसेवक मध्ये जर पाहिलं आपण तर जवळपास 12,991 पदे निर्माण करणे शासनाची मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि वनरक्षकच्या ज्या जवळपास 1400 प्लस जागा ज्या रिक्त आणि याच्या अगोदर सुद्धा जे अपडेट आलं होतं आणि त्यामध्ये जे 2005च्या माहितीनुसार या ठिकाणी जागा त्या ठिकाणी विचारलं होतं की जिल्ह्यावाईज या ठिकाणी किती जागा वनरक्षक मध्ये रिक्त आहे, तर त्याबद्दल सुद्धा अपडेट या ठिकाणी आलं होतं। तर 1400 प्लस जागा ज्या आसपास त्या ठिकाणी रिक्त आहे, ठीक आहे। आणि आता जे ही भरती कधीपर्यंत पडणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते, तर याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि वनसेवकचं जे पद आहे हे नवीन जे विद्यार्थी मित्रांनो निर्माण करण्यात आलं आणि यामध्ये पेपर आहे की नाही हे अजूनही जे माहित नाही। यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते वनसेवक मध्ये, आणि वनरक्षक मध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। आणि तुमचं जर सिलेक्शन झालं वनसेवक मध्ये तर पगार सुद्धा 15,000 ते 56,900 पर्यंत पगार भेटणार आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये हे भरती निघत आहे, एक लक्षात ठेवा। तर ही भरती कधीपर्यंत निघणार आहे? वन विभाग मध्ये जवळपास 14,000 प्लस जागांसाठी ही भरती पाहायला भेटणार आहे। वनसेवकच्या 12,991 पदे आणि वनरक्षकच्या जवळपास 1400 ते 1600च्या आसपास जागा या ठिकाणी येणार आहे। तर ही भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, कधीपर्यंत निघणार आहे याबद्दलच माहिती सांगणार आहे आणि संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर वनसेवकच्या जवळपास 12,991 पद निर्माण करण्यास शासनाची मंजुरी या ठिकाणी देण्यात आली आहे। आणि वनसेवक मध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता, ठीक आहे। आणि वनसेवक मध्ये काही अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या, तर यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल। स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवासी असला पाहिजे। आणि यामध्ये आपल्याला आणखीन जे यामध्ये अट ठेवण्यात आले, तर यामध्ये सदर पदावर नियुक्तीकरिता किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आली आहे। तसेच उमेदवार कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असावी। कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त शिक्षण घेतले नसल्याबाबत हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात यावे। कमाल मर्यादा 12वी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही। तर ही जी वनसेवकची जी भरती हे फक्त 10वी पास आणि 12वी पास वाले विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे। यामध्ये जे ग्रॅज्युएशन वगैरे झाले असेल तर त्यांना इकडे फॉर्म भरता येणार नाही, ठीक आहे। जे 10वी 12वी पास आहे फक्त बस त्यांनाच फॉर्म भरता येणार आहे वनसेवक मध्ये, हे अट यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। आणि हे गट ड संवर्गातलं पद आहे, यामध्ये वयोमर्यादा जास्तच राहणार आहे। जवळपास 18 ते यामध्ये जे 18 ते 35 पर्यंत यामध्ये वयोमर्यादा असू शकते किंवा 40 पर्यंत सुद्धा असू शकते। आणि यामध्ये लेखी परीक्षा आहे की नाही असे बरेच सुद्धा विद्यार्थ्यांचे कमेंट असते। तर पहा, यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा असणार आहे, कारण की ही भरती सरळ सेवेने घेतली जात आहे। आणि वन विभागात अशी कोणतीच भरती नाही की बाबा त्यामध्ये लेखी परीक्षा नाही, तर यामध्ये लेखी परीक्षा नक्कीच या ठिकाणी असणार आहे। आणि वनरक्षकचा सिला पॅटर्न या ठिकाणी असू शकते, एक लक्षात ठेवा। तर तुम्ही दोन्ही या ठिकाणी तयारी चालू ठेवा, वनरक्षकची सुद्धा तयारी करा आणि वनसेवकची सुद्धा तयारी या ठिकाणी दोन्ही याची चालू द्या, ठीक आहे। त्याचबरोबर वनसेवक मध्ये जर पाहिलं आपण, यामध्ये जर सिलेक्शन तुमचं झालं तर पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे। आणि वनसेवक मध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला काम कोणकोणतं करावं लागणार आहे, तर पहा, प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्य म्हणून काम करणे। यामध्ये नियत क्षेत्राची गस्त करून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदविण्यासाठी सहाय्य करणे, तपासात सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वन क्षेत्रातील सीमांची देखभाल करणे, वनवन्यापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, सीमांची देखभाल करणे, वनवन्यापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोपवनाचे कामं, JMCVED इत्यादी संदर्भात कामे, कार्यायोजनेचे अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोयो अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत येणारी कामे, या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य म्हणून काम करणे। याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामं करणे, हे कामं तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे, ठीक आहे। आणि वनरक्षक मध्ये जर आपण पाहिलं तर वनरक्षक भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास लागते। आणि यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशनही झालं असेल तर ग्रॅज्युएशन वाल्या मुलांना सुद्धा वनरक्षक मध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर वनरक्षक साठी शिक्षण 12वी पास लागते आणि 12वी मध्ये सुद्धा काही अट ठेवण्यात आले। सायन्स वाले मुलं फॉर्म भरू शकतात, कॉमर्स वाले फॉर्म भरू शकतात आणि आर्ट वाल्यांसाठी काही अटी शर्ती आहे। 12वी मध्ये तुम्हाला एक तर अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय असेल तर तुम्हाला वनरक्षक मध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर हे यामध्ये अट आहे, मुला मुली या ठिकाणी फॉर्म भरू शकता वनरक्षक
वनरक्षकमध्ये आणि जवळपास 1400 प्लस जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकच्या या ठिकाणी रिक्त आहे। ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। तर पहा, चंद्रपूरमध्ये जवळपास 45 जागा आहे, त्याचबरोबर गडचिरोलीमध्ये 217 जागा आहे, नागपूरमध्ये 87 जागा आहे, त्याचबरोबर यवतमाळमध्ये 267 आहे, यवतमाळमध्ये 68 जागा आहे, प्रमुवंसमध्ये 1 जागा आहे, पुणेमध्ये 16 जागा आहे, त्याचबरोबर धुळेमध्ये 218 जागा आहे, नाशिकमध्ये 68 जागा आहे, छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 50 जागा आहे, ठाणेमध्ये 291 जागा आहे, कोल्हापूरमध्ये 29 जागा आहे। तर एवढ्या जागा ज्या वनरक्षकमध्ये आहे। ठीक आहे, आणि वनरक्षकमध्ये सिलेक्शन होण्यात जर तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं असेल तर यामध्ये आपलं ग्राउंड या ठिकाणी टफ असलं पाहिजे असं कोण सांगून आलो। यामध्ये सर्वात अगोदर पेपर असते, यामध्ये पेपर हा आपला वनरक्षकमध्ये 120 मार्काचा पेपर असते, 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाते। 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले, कोणती कॅटेगरी असो, SC ST OBC WS विजो ओपन SBC SCBC कोणत्या कॅटेगरीचे असाल, 60 पैकी 27 प्रश्न आपले बरोबर आले तर आपण पेपर पास असतो, आपल्याला ग्राउंडसाठी बोलावण्यात येते। आणि यामध्ये गणिताचे प्रश्न विचारले जात नाही, निगेटिव्ह मार्किंग नसते। ठीक आहे, तर वनरक्षक भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 5 वर्षाची सूट असते। ठीक आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं वनरक्षकमध्ये, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे ऑनलाईन, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। ठीक आहे, तर वनरक्षक आणि वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे अशा भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, वनरक्षक आणि वनसेवकची जवळपास 14,000 प्लस जागांसाठी तुम्हाला वन विभागामध्ये भरती पाहायला भेटणार आहे आणि ही जी भरती आहे मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर जे पण विद्यार्थी या भरतीची तयारी करत असाल वनरक्षक वनसेवक भरतीची, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा। आतापासून जे अभ्यास झालं त्याचबरोबर ग्राउंड झालं, दोन्ही या ठिकाणी चालू द्या। ठीक आहे, तर वनरक्षक भरतीमध्ये जे ग्राउंड यामध्ये मेन आहे, पेपरमध्ये जर कमी मार्क पडले आपल्याला पण ग्राउंडवर पूर्ण या ठिकाणी खेळ आहे। ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये जास्त मार्क असते, ग्राउंडमध्ये आणि पेपरमध्ये कमी असले त्यांचं सिलेक्शन होते, पण ज्या विद्यार्थ्यांचा पेपर 100च्या वरती असते पण ग्राउंडमध्ये त्या मुलांना कमी मार्क्स पडते तर सिलेक्शन त्या ठिकाणी होत नाही। ठीक आहे, तर ग्राउंड खूप या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे। तर ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे, आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। ठीक आहे, तर वनरक्षक भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमची काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर पहा यामध्ये सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर यामध्ये मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण असते, 1.5 घंट्याचा टाइम असते, निगेटिव्ह मार्किंग नसते आणि हे आपले 60 पैकी 27 प्रश्न आपले बरोबर आले, कोणती कॅटेगरी असो SC ST OBC WS विजो ओपन SBC SCBC, तर आपल्याला ग्राउंडसाठी बोलावण्यात येते। ठीक आहे, आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर या भरतीमध्ये उंची किती लागते वनरक्षक भरतीमध्ये, तर पुरुष उमेदवारांसाठी 163 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे। आणि ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल 152.5 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवार असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे। ठीक आहे, तर एवढं यामध्ये ग्राउंडचा जर आपण विचार केला वनरक्षक भरतीमध्ये जे ग्राउंड आहे पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आणि 5 किलोमीटर रनिंग तुम्हाला 17 मिनिटाच्या अंदर मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर हे 17 मिनिटाच्या अंदर येणार आहे तर त्यांना 80 मार्क या ठिकाणी भेटणार आहे आणि जसजसा तुमचा टाइम जास्त होणार तसतसे कमी मार्क तुम्हाला भेटणार आहे। ठीक आहे, आणि महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे आणि 12 मिनिटाच्या अंदर जे आपण महिला उमेदवार 3 किलोमीटर रनिंग मारणार आहे तर त्यांना 80 मार्क भेटणार आहे, जसजसा टाइम वाढणार आहे तसतसे कमी मार्क भेटणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर हे झाल्यानंतर आणखीन टेस्ट असते, पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये, महिला उमेदवारांना या ठिकाणी 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर लवकरच जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती निघणार आहे, आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्या दिवस थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय